हॅलो फ्रेंड्स, आज आपण निबंधाबद्दल बोलूयात. पहिला निबंधाचा प्रकार जो आहे तो वर्णनात्मक निबंध. खरं बघायला गेलं तर निबंध लिहिणं ही एक कला आहे. याच्यामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही तुम्ही बघतात, मग ते व्यक्ती असतील, काही प्रसंग जे घडतात किंवा जे दृश्य वस्तू असतील, याच्याबद्दल दृश्यांबद्दल तुम्ही जे काही शब्दांमध्ये मांडतात ते पण सुबक आणि चांगल्या यशामध्ये त्याला वर्णनात्मक निबंध म्हणतात. वर्णनात्मक निबंधात त्या प्रसंगातील किंवा दृश्यातील मानवी स्वभावातील बारकाव्यांचा तपशील येणं आवश्यक असते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात सभोवतालच्या सर्व घडामोडींचे डोळसपणे निरीक्षण करायला हवे. या निबंधाची भाषा शैली साधी, सोपी पण चटकदार व वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी असावी. आज आपण जो निबंध बघणार आहोत तो आहे माझे बालपण. आता याच्यामध्ये तुम्हाला ठाऊक असेल की तुमच्या लहानपणी काय काय घडलेलं आहे, तुमचे अनुभव आणि त्यानुसार तुम्ही तुमचे बालपणाचे निबंध रेखाटायचा आहे. आज आपण बघतोय माझे बालपण. मग याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दे असतात ते म्हणजे तुमच्या ज्या लहानपणच्या आठवणी असतील किंवा असे एखादे काही ना काही असे प्रसंग घडतात आपल्या आयुष्यामध्ये की त्याच्याबद्दल आपल्याला कायमस्वरूपी ती लक्षात राहतं. अशी ती आठवण असेल, प्रसंग असेल किंवा काय जो सर्वसाधारण दिनक्रम काय होता तुमचा दिवसभराचा तो असेल किंवा दिवसातला जो आवडता भाग असेल किंवा काही गोष्टी ज्या घडलेल्या असतील तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येकाचा निबंध हा त्यांच्या आठवणींवर अवलंबून असेल. पण साधारणतः कसे सुरुवात करायची, कसा मध्य ठेवायचा आणि त्याच्यानंतर समारोपण कसं करायचं हे आपण बघणार आहोत. हा निबंध साधारणतः 10वीच्या मुलांसाठी चालेल आहे, पण 9वी आणि 8वीच्या मुलांनी पण हे लिहू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः सगळ्या लोकांना जे माहिती असतं ती माहिती टाकून किंवा एखादा पिक्चर असेल तर त्याच्यामधला प्रसंग टाकून किंवा तुमच्याबरोबर घडलेली एखादी घटना याच्यापासून हे तुम्ही सुरुवात करतात. साधारणतः 2 ते 3 तुम्हाला याच्यामध्ये पॅरेग्राफ करावे लागतात. त्याच्यामध्ये सुंदर हस्ताक्षर हे नेहमीच महत्त्वाचं असतं. तर आता आपण बघतोय माझे बालपण. तारे जमीन पर मधल्या ईशानची अवस्था हृदयद्रावक होती. ती पाहून मन गलबलले. स्वतःला नेमकं काय होत आहे हे तो सांगू शकत नव्हता. त्याचा कोंडमारा झाला होता. काय असते पहा एकेकाचं बालपण. त्याच्या एवढा असताना कसा होतो मी, काय करीत होतो. मला माझे बालपण तसे स्पष्टपणे काही आठवत नाही. काही प्रसंग धुसरपणाने आठवतात, तुकड्या तुकड्याने काही आठवते. एकदा एक धमाल चित्रपट पाहिला होता बाबांबरोबर. मी समोर बसलो आहे आणि जंगलातले प्राणी माझ्यासमोर माझ्या अवतीभोवती वावरत आहेत. जरा हात लांब केला तर हातालाच लागतील इतक्या जवळ. एक माकड तर झेपावलं ते थेट माझ्यावरच. मी घाबरून जोराने ओरडलो आणि खुर्चीतच वाकून लपण्याचा प्रयत्न केला. ही स्थिती त्या चित्रपटगृहातील सर्वच मुलांची झाली होती. टाळ्या, हशा, आरडाओरडा, किंकाळ्या यांनी ते चित्रपटगृह 2.5 तास दणाणून गेलं होतं. कालांतराने मला कळले की तो त्रिमिती म्हणजे 3D चित्रपट होता. अशा काही तुरळक आठवणी अधूनमधून जाग्या होतात. मात्र 6वी-7वीपासून मला बऱ्याचपैकी आठवतं. सकाळी आमच्या घरी माझी शाळेत जाण्याची गडबड असायची. त्यानंतर आई बाबा दोघेही ऑफिसला जायचे. मी दुपारी घरी परते. माझी देखभाल करायला एक मावशी यायच्या. त्यांचे नाव वसुधा मावशी. त्या माझे जेवण खावण व कपडे लत्ते यांची काळजी घ्यायच्या. थोड्याच वेळात क्लासला जाण्याची वेळ व्हायची. संध्याकाळी क्लासहून आल्यानंतरचा वेळ हा खरा माझा असायचा. फुटबॉल व पकडापकडी हे आमचे आवडते खेळ. क्रिकेटही अधूनमधून खेळायचो. विशेष म्हणजे आम्हा मित्रमैत्रिणींमधील प्रत्येकाकडे सायकल होती. आमच्या कॉलनीत आमच्या इतक्या फेऱ्या झाल्या आहेत की मला वाटते आमच्या इतकी आमची कॉलनी कोणालाच माहीत नसेल. आम्ही सायकलची मंद गती स्पर्धा सतत घ्यायचो. द्रुत गतीपेक्षा मंद गतीत स्पर्धेत खूप मजा यायची. आमच्या कॉलनीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी पहाट, नववर्षारंभ हे प्रसंग साजरे केले जातात. तसेच सत्यनारायणाची पूजा,
गणेशोत्सव, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन इत्यादी निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. इतर अनेक स्पर्धांमध्ये व नाटकांमध्ये बक्षिसे पटकावली आहेत. 10वीच्या स्पर्धेत मात्र या सर्व गोष्टींमध्ये खंड पडला आहे. आमच्या कॉलेजला त्यामुळे काही तुरळक झाल्या आहेत. आम्ही 10वीतल्या मित्रमैत्रिणींनी बोर्डाच्या परीक्षेनंतर सर्वांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचं ठरवलं आहे. शाळेत जाण्याची ह्या गतीपेक्षा माझं बालपण याच्यावर निबंध कसा लिहायचा हे तुम्हाला कळलं असेल. त्यातून तुमच्या ज्या काही आठवणी असतील त्या अजून ॲड करून घेऊ शकता. धन्यवाद.